Hello students, we are studying the third chapter of science, force and pressure. This is our fourth video related to this chapter. In this video, let's study the pressure on solid, on liquid and on gas. First, pressure on solid. Air pressure is exerted on all the objects kept in air. म्हणजे हवेमध्ये जर एखादी कुठली वस्तू ठेवली तर त्यावरती हवेचं प्रेशर निर्माण होतं. When a weight is kept on solid, pressure is exerted on it. आणि एखाद्या स्थायू पदार्थावरती जर आपण वेट ठेवलं, म्हणजे समजा नोटबुक आहे तुमचा आणि त्यावरती समजा तुम्ही एक वेट ठेवलं एखाद्या किलोचं, तर त्या नोटबुकवरती ते 1 किलोचं वेट हे एक्झर्ट होईल, क्रिएट होईल. धिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. मग हे प्रेशर नेमकं किती असेल तर हे कोणावरती डिपेंड असतं? त्या तुमच्या नोटबुकवरती जे 1 किलोचं वेट ठेवलं आहे तर नेमकं हे प्रेशर त्यामुळं त्या नोटबुकवरती जे निर्माण झालं तर हे प्रेशर नेमकं कसं मोजलं जातं? तर जे वेट आहेत, वेट म्हणजे काय, शेवटी फोर्स आहेत, ते वेट आणि जेवढा कॉन्टॅक्ट एरिया आहे तो एरिया यावरती प्रेशर हे डिपेंड असतं. हे आपण आधीच प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपण फोर्सच्या ऐवजी आता काय म्हणू, वेटसुद्धा काय आहेत, एक प्रकारचा फोर्सच आहेत. त्यामुळं वेट अपॉन एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथे एक फिगर दिलेली आहेत आणि म्हटलेलं आहेत की डू द ॲक्टिव्हिटी ॲज डिपिक्टेड इन द फिगर व्हॉट इज सीन. ही जी फिगर तुम्हाला दिसत आहेत यामध्ये वुडन प्लँक आहेत आणि ही वुडन प्लँक अगदी 2 कॉलमच्या मध्ये ठेवलेली आहेत. पहिल्या फिगरमध्ये, अगदी वरच्या फिगरमध्ये. दुसऱ्या फिगरमध्ये त्या वुडन प्लँकवरती अगदी जाड असे पुस्तकं, आपण डिक्शनरी म्हणू या ठिकाणी, अशा 4 डिक्शनरीज ठेवलेल्या आहेत, मोठी पुस्तकं. आणि त्या कशा ठेवलेल्या आहेत तर त्या 1 बाय 1 ठेवलेल्या आहेत. तर अशा वेळेस त्या प्लँकवरती, त्या वुडन प्लँकवरती प्रेशर तर येऊन राहिलं, मात्र एरिया वाढलेला आहे. त्यामुळं एरिया वाढलेला आहे, त्यामुळं प्रेशर हे कमी जाणवतं. त्यामुळं तो प्लँक हा अगदी बेंड नाही झालेला आहे, वाकला नाही आहेत. मात्र तिसऱ्या फिगरमध्ये तसं दिसत आहेत आपल्याला की तेच 4 पुस्तकं, म्हणजे त्याच 4 डिक्शनऱ्या 1 अबाऊ अदर अशा ठेवलेल्या आहेत, एकावरती एक ठेवलेल्या आहेत. त्यामुळं त्या 4ही पुस्तकांचं जे वजन आहेत ते एकाच एरियावरती आलेलं आहेत. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा कमी झालेला आहे आणि त्यामुळे प्रेशर जरी, आपला फोर्स जरी तेवढाच असला तरी एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा कमी झालेला आहे. त्यामुळं प्रेशर वाढलेला आहे आणि प्रेशर त्या प्लँकवरती वाढला आहे, म्हणून तो प्लँक थोडा आपल्याला बेंड झालेला दिसतो. या उदाहरणावरून आपल्याला आपला हा जो कन्सेप्ट आहे प्रेशरचा हा अधिक क्लिअर होतो. म्हणजे मधल्या चित्रामध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जास्त होता, त्यामुळं प्रेशर क्रिएट कमी झालं. आणि तिसऱ्या चित्रामध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, फोर्स तेवढाच आहेत दोन्ही ठिकाणी, वर आणि खाली. वेट जे आहेत ते सारखंच आहेत, वेट सारखं आहेत म्हणजे फोर्स सारखाच आहेत. मात्र खालच्या चित्रामध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जो आहेत हा कमी झालेला आहे. फोर्स तेवढा जरी असला तरी एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी झालेला आहे, त्यामुळं प्रेशर वाढलेलं आहे आणि म्हणून ती वुडन प्लँक आपल्याला थोडी बेंड झालेली दिसते. इथे पुन्हा अधिक एक्झाम्पल दिलेले आहेत.
यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून म्हटलेलं आहेत की यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल व्हेंडर कॅरिंग द बास्केट ऑन हर हेड. भाजीपाला विकणारी जी व्हेजिटेबल व्हेंडर आहेत ती काय म्हटलेलं आहेत की शी कीप्स द ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ऑन द हेड बिलो द बास्केट. हाऊ डज इट हेल्प. म्हणजे ती जी भाजीपाला विकणारी जी बाई आहेत ती जेव्हा तिच्या डोक्यावरती ती सगळी बास्केट घेते तर त्या बास्केटच्या खाली ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ, ज्याला आपण अगदी दुपट्ट्यासारखा अगदी दुमडलेला जो कापड आहे तो ठेवते. त्यामुळं काय होते की त्या बास्केटचा जो एरिया ऑफ कॉन्टॅक्ट होता डोक्यावरती तो कमी होता. मात्र जसा तिथे तो ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ठेवला आहे, दुपट्टा ठेवला, त्यामुळं काय झालेलं आहे, तो कापड ठेवला त्यामुळं काय झालेलं आहे की तो एरिया जो आहे, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट तो वाढलेला आहे. त्यामुळे त्या भाजीपाल्याच्या बास्केटचं जे वजन, जे प्रेशर जे आहेत, जे डोक्यावरती आधी येत होतं ते आता त्या ट्विस्टेड क्लॉथमुळं आता एरिया वाढलेला आहे. त्यामुळं काय झालेलं आहे की प्रेशर कमी झालेलं आहे. We cannot stand at one place for a long time. How then can we sleep on a place for 8 and odd hours? हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपण एखाद्या ठिकाणी बराच वेळपर्यंत उभं राहू शकत नाहीत, मात्र आपण एकाच ठिकाणी बराच वेळपर्यंत झोपलं राहू शकतो. हे सुद्धा अगदी फोर्स आणि प्रेशरशी संबंधित असणारं उदाहरण आहेत. जेव्हा आपण उभं असतो तेव्हा आपला एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा अतिशय कमी असतो, अगदी आपल्या पावलांचाच कॉन्टॅक्ट हा असतो आणि त्यामुळं आपल्या शरीराच्या मसलवरती टेन्शन येतं, ताण येतो आणि म्हणून आपण जास्त वेळ उभं राहू शकत नाही. मात्र जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपला एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढलेला असतो आणि मसलवरचं टेन्शन हे कमी झालेलं असते आणि म्हणून मसलवरचं टेन्शन कमी झालेलं आहे म्हणून आपण बराच वेळपर्यंत एका ठिकाणी झोपलं राहू शकतो. अगदी 8 किंवा त्यापेक्षाही जास्त वेळपर्यंत, 8 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ आपण झोपू शकतो. फॉर स्काईंग ऑन आईस व्हाय आर अ लॉंग फ्लॅट स्काय यूज्ड. इथे सुद्धा म्हटलं आहे की बर्फावरून जेव्हा स्काईंग होतं, ते स्कीटिंग वगैरे जे आपण म्हणतो, तर बर्फावरून घसरण्याचा जो खेळ आहे त्यामध्ये ती जी स्की वापरली जाते, म्हणजे जी एक पसरट फळी वापरली जाते, तीच का वापरली जाते तर ती पसरट फळीमुळं जो हा स्कीइंग करणारा व्यक्ती असतो त्याचं प्रेशर हे वाढतं त्या फळीवरती आणि त्यामुळं तो सहज त्या आईसवरून घसरतो. आणि जर ती फळी नसेल तर प्रेशर, अगदी पायाचं प्रेशर हे वाढेल, म्हणजे शरीराच्या वजनामुळं, वेटमुळं प्रेशर हे वाढेल आणि त्यामुळं तो त्या बर्फामध्ये पेनिट्रेट होऊ शकतो, रुतून बसू शकतो. असं होऊ नये म्हणून त्यासाठी फळी वापरली जाते, पसरट फळी वापरली जाते. हे सुद्धा फोर्स आणि प्रेशरशी संबंधित असणारं अतिशय सुंदर एक्झाम्पल आहेत. आता प्रेशर ऑफ लिक्विड, जर लिक्विड असेल तर त्याचं नेमकं काय प्रेशर असतं ते जर आपण या ॲक्टिव्हिटीमधून पाहू. पहिल्यांदा आपण ही फिगर पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक बॉटल आहेत, त्या बॉटलला खालून अगदी 5 सेंटीमीटर, जवळपास 5 सेंटीमीटर वरती एक छिद्र पडलेलं आहे, त्यामध्ये ग्लास ट्यूब लावलेली आहेत आणि त्या ग्लास ट्यूबचा एक एंड त्या बॉटलमध्ये आहेत आणि दुसऱ्या एंडला फुगा लावलेला आहेत. त्यामुळं त्या बॉटलमध्ये जेव्हा पाणी भरलं जातं तेव्हा त्याचं जे प्रेशर आहे त्या फुग्यावरती सुद्धा येतं. हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येतं. जर आपण वाचू आता हा भाग, इथे म्हटलेलं आहे की टेक अ प्लास्टिक बॉटल
take a 10 centimeter long piece of the glass tube on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at above 5 centimeter from the bottom. To avoid the water leakage, apply molten wax on the side of the glass tube. Now fill the water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of the water acts on the side of the bottle as well. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की तो जर बलून इन्फ्लेट होतो आहे, म्हणजे बलून जो फुगा जो आहे तो जो फुगतो आहे, जर तो फुगा नसता तर त्या नळीचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तिथे सुद्धा पाण्याचं प्रेशर आलेलं असतं. पाण्याचं प्रेशर त्या जागेवर आलेलं असतं आणि जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं प्रेशर त्या वॉलच्या बॉटलवरती येतं. ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. पहिल्यांदा आपण ही फिगर पाहू. एक बॉटल आहे, त्या बॉटलला 1 2 3 असे निडलने 3 छिद्र पाडलेले आहेत, वन अबाव अदर. खालचं जे छिद्र आहेत मग पूर्ण पाणी भरलेलं आहेत आणि नंतर खालचं जे छिद्र आहेत त्या छिद्रामधून एक धार उडत आहेत पाण्याची, ती जास्त दूर उडते आहेत. त्याच्या वरच्या नंबर 2च्या छिद्रामधून थोडी जवळ धार उडते आहेत आणि नंबर 3च्या छिद्रामधून अगदी सर्वात जवळ, त्या बॉटलच्या अगदी सर्वात जवळ धार उडते आहेत. या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येतं की पाण्याचं जे प्रेशर आहे हे खाली सर्वात जास्त असतं, बॉटमला सर्वात जास्त असतं. जसं जसं आपण त्या बॉटमकडून वर जाऊ तसं पाण्याचं प्रेशर हे कमी होतं. म्हणजे जर समुद्राच्या पाण्यामध्ये जर समजा आपण उतरलो तर जसं जसं खाली जाऊ, पाण्यामध्ये जाऊ, तसं तसं प्रेशर हे आपल्यावरती, आपल्या शरीरावरती वाढत जाईल. धरणाचे ज्या भिंती असतात ह्या खालच्या भागामध्ये जास्त जाड्या असतात वरच्या भागांपेक्षा. यामागचं कारणसुद्धा तेच आहे की खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी प्रेशर हे जास्त असतं. या ठिकाणी हा भाग आपण जरा पाहू की टेक अ प्लास्टिक बॉटल, पियर्स इट विथ अ थिक नीडल at the point 1 2 3 as shown in figure. Fill water in the bottle up to full height as shown in the figure. Water jets म्हणजे पाण्याच्या धारा, water jets will be seen emerging and projecting out. The water jet emerging from the hole at the top will fall closest to the bottle. The jet from the lowest hole falls farthest from the bottle. म्हणजे सर्वात खालचं जे छिद्र आहेत त्यामधून उडणाऱ्या ज्या धारा ह्या सर्वात दूर उडतात. Also jets coming out from the two holes at the same level. म्हणजे जर सारख्या ठिकाणी म्हणजे सारख्या लेव्हलवरती, म्हणजे आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ही बॉटल आहेत आणि एक छिद्र या ठिकाणी पडलेले आहेत आणि दुसरं छिद्र समजा या ठिकाणी पडलेलं आहे. हे जे दोनही छिद्र आहेत हे सारख्या लेवलवरती आहेत, म्हणजे अगदी बॉटमपासून त्याची उंची जी आहेत ही सारखी आहेत. अशा वेळी जी धार उडेल ह्या दोनही छिद्रांमधून ती सारख्या अंतरावरती असेल. म्हणजे हाईट जर त्या छिद्राची सारखी असेल त्या बॉटलवरती तर त्यामधून उडणाऱ्या धारासुद्धा अगदी सारख्या अंतरावरती उडतील, हे आपल्याला लक्षात येतं.
म्हणजे असं म्हटलेलं आहे की ऑल्सो जेट्स कमिंग आउट फ्रॉम द टू होल्स ॲट द सेम लेवल fall at the same distance from the bottle. What is understood from this? At any one level the liquid pressure is the same. म्हणजे कुठल्याही एका लेवलवरती कुठेही जा मग त्या लेवलवरती प्रेशर जे आहेत लिक्विडचं जे प्रेशर आहेत हे सारखं असेल. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. आणि जशी जशी पाण्याची खोली वाढत जाते तसं तसं पाण्याचं प्रेशरसुद्धा वाढत जाते. हे आपल्याला या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमधून समजतं. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे गॅस प्रेशर. इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ. जर आपण अगदी तोंडाने एखादा फुगा फुगवला तर तो फुगतो. इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. तो फुगतो तो सर्व दिशांनी. असं नाही होत फुगा फुगवत असताना की तो वरच्या दिशेने फुगून नाही राहिला, खालच्याच दिशेने फुगतो आहेत, आजूबाजूनेच फुगतो आहेत, असं काही होत नाही. तो सर्व दिशेने सारखा फुगतो. हे आपल्याला गॅसच्या संदर्भात लक्षात येतं. इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. इफ अ पिन होल इज क्रिएटेड in the balloon, the air leaks out and the balloon does not inflate fully. जर समजा आपण एक छिद्र आपण त्या बलूनला फुगलेल्या बलूनला जर छिद्र पाडलं तर एअर लीक होते आणि नंतर मात्र तो फुगा पूर्ण कम्प्लिटली इन्फ्लेट होत नाहीत. इट इज रिअलाइज्ड दॅट लाईक अ लिक्विड गॅस ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर. जसं लिक्विडचं बॉटलवरती जसं आपण पाहिलं की त्या पाणी त्या बॉटलमध्ये भरल्यानंतर त्या बॉटलचं प्रेशर आपलं त्या पाण्याचं प्रेशर त्या बॉटलवरती येत होतं. बरोबर आहे. बॉटलच्या ज्या वॉल्स आहेत त्यावरती येतं. अगदी त्याचप्रमाणे गॅस ज्या ठिकाणी असतो ज्यामध्ये तो एन्क्लोज्ड केलेला असतो तर त्या गॅसचं प्रेशरसुद्धा बलून असो किंवा एखादे कुठला कंटेनर असो त्यावर त्याच्या वॉलवरती प्रेशर पडतं. गॅस ऑल्सो एक्झर्ट द प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर्स इन विच इट इज एन्क्लोज्ड. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव द कॉमन नेम फ्लुइड. लक्षात घ्या, सर्व गॅसेस आणि सर्व लिक्विड्स याला एक कॉमन नेम वापरलं जातं, फ्लुइड म्हटलं जातं. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट द प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर. म्हणजे कुठल्याही कंटेनरच्या तळाशी त्याच्या वॉलवर फ्लुइडचं काय येतं, प्रेशर येतं. अ फ्लुइड एन्क्लोज्ड इन अ container exerts its pressure equally in all direction at a point within the fluid. Atmospheric pressure हे आपण थोडंफार पाहिलेलं आहेत आधीच की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे बार या युनिटने मोजलं जातं. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. आपल्याला माहीत आहेत की आपल्या पृथ्वीच्या सर्व बाजूला एअर आहेत. द लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. ती जी एअरची लेअर आहेत तिलाच काय म्हटलं जातं, ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. ही जी वातावरणाचा जो थर आहेत हा जवळपास अगदी पृष्ठभागापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अगदी वरती सरळ 16 किलोमीटरपर्यंत आपल्याला एअरचा अगदी थर दिसतो. म्हणजे हे ॲटमॉस्फिअर आहेत. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. 16 किलोमीटरच्या वरसुद्धा हवा आहेत, मात्र ती अत्यंत विरळ आहेत, डायल्यूट फॉर्ममध्ये आहेत.
The pressure created due to air is called atmospheric pressure. Imagine that a very long hollow cylinder of unit cross sectional area is standing on the surface of the earth. म्हणजे समजा एक कल्पना करा की एक मोठं असं सिलेंडर आहेत, अगदी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ अगदी असं उंच, म्हणजे जे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. खालच्या भागामध्ये एअर प्रेशर हे जास्त आहेत. जसं जसं वर जाऊ एअर प्रेशर हे आपल्याला कमी कमी झालेलं दिसतं. हे या हॉलो एक इमॅजिनरी एक काल्पनिक जे एक सिलेंडर आहेत त्यामध्ये जर हवा भरली तर ती या पद्धतीने असेल. त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की and it contains the air. Weight of this air is the force applied in the direction of the center of the earth. आणि हे जे हवेचा जो थर आहेत आपल्याला माहीत आहेत की पृष्ठभागावरती खूप जास्त आहेत, आणि जसं जसं आपण पृष्ठभागाकडून वर जाऊ तसं तसं हवेचा थर हा विरळ होत जातो, डायल्यूट होत जातो. या सर्वांचं जे प्रेशर आहेत हे अगदी या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतं, ऑन द सेंटर ऑफ द अर्थ. धिस मीन्स दॅट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ धिस वेट डिव्हायडेड बाय एरिया ऑफ द सरफेस. आपल्याला माहिती आहे एक सिंपल कन्सेप्ट आहेत हा की प्रेशर कसं मोजतो आपण, वेट अपॉन एरिया. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा कसं असेल, वेट ऑफ एअर, जे हवेचं जे वजन असेल, हां, वेट ऑफ एअर अपॉन एरिया ऑफ द सरफेस. म्हणून म्हटलेलं आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ वेट अँड एरिया ऑफ सरफेस. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सी लेवल म्हणजे जी पूर्ण पृथ्वीवरती सी लेवल ही सारखी असते, पाण्याची पातळी ही सारखी आहे, आणि त्या सी लेवलवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेत असं मानलं जातं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं जसं आपण सी लेवलकडून उंचावरती जाऊ तसं तसं एअर प्रेशर हे कमी होत जाईल. 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तर 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू आपण शिकलेलो आहोत की 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 बार, आणि 1 बार म्हणजे काय तर 101 इंटू 10⁻³ पास्कल. आता 101 म्हणजेच काय झाले ते जवळपास 100 इंटू 10⁻³ आता 100 म्हणजेच काय झाले 10⁻² इंटू 10⁻³ म्हणजेच काय होईल ते 10⁻5. हां, आणि आपण आधीच पाहिलेलं आहेत की 1 बार इज इक्वल टू 10⁻5 पास्कल. हां, इथे सुद्धा तेच आहेत की 1 बार इज इक्वल टू नियर अबाउट 10⁻5 पास्कल. 1 बार इज इक्वल टू 10⁻³ मिलीबार. जसं आपण म्हणतो की 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, त्याचप्रमाणे 1 बार बरोबर 1000 मिलीबार. मग 1000लाच त्यांनी कसं लिहिलेलं आहे 10⁻³ मिलीबार. 1 मिलीबार इज इक्वल टू 10⁻² पास्कल. 1 मिलीबार म्हणजेच काय होईल 10⁻² पास्कल म्हणजेच 100 पास्कल. म्हणजे 100 पास्कल म्हणजे 1 मिलीबार, आणि 1000 मिलीबार म्हणजेच 1 बार. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आणि 100 पास्कललाच शब्द आहेत हेक्टोपास्कल, हे आपल्याला इथं लक्षात येतं. पुढं म्हटलेलं आहेत की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स मिलीबार और हेक्टोपास्कल. म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं जातं हेक्टोपास्कल आणि मिलीबारमध्ये. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स. How is this pressure created? If air exists in a closed container, the air molecule in random motion continuously hit the walls
of the container. In this interaction, the force is exerted on the walls of container. Pressure is created due to this force. आता हे कुठलाही एअरचं हे प्रेशर कसं तयार होतं, एक समजा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये एअर आहे, तर ते आणि ते कंटेनर क्लोज्ड आहेत असं आपण म्हणू, त्यामध्ये एअर भरलेली आहे. तर त्या एअरचे जे मॉलिक्यूल आहेत हे रँडमली मूव्ह होतात आणि ते मूव्ह होत असल्यामुळं त्याचा फोर्स जो आहे ते रँडमली मूव्ह होत असल्यामुळं ते वारंवार कंटेनरवरती आदळतात आणि आदळणं म्हणजेच काय झालं तर तिथे फोर्स निर्माण झाला. असे बरेच मॉलिक्यूल हे कंटिन्युअसली काय होत राहतात, त्या वॉलवरती आदळतात. त्याचं प्रेशर त्या कंटेनरवरती येतं आणि तेच प्रेशर हे खऱ्या अर्थानं त्या कंटेनरवरती निर्माण झालेलं प्रेशर असतं. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड्स. एक लक्षात घ्या, सी लेवलवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे 1 बार आहेत, म्हणजे 10⁵ पास्कल आहेत, म्हणजे 1,00,000 पास्कल एवढं प्रचंड प्रेशर हे सी लेवलवरती असतं हवेचं. मग या सी लेवलवरती जवळपास थोडं 100-200 मीटर उंचावरती, 400-500 मीटर उंचावरती, आपण पठारी भागामध्ये असल्यामुळं जवळपास 400 मीटर उंचावरती सी लेवलपासून असतो. म्हणजे एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर जरी आपल्यावरती, आपलं 1 बार एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जरी आपल्या डोक्यावरती नसलं तरी जवळपास थोडं कमी प्रेशर हे आपल्या डोक्यावर वारंवार असतं. म्हणजे एवढं प्रचंड प्रेशर असूनसुद्धा आपल्याला ते जाणवत नाहीत. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड्स. आपल्या डोक्यावरती सतत ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, मात्र ते आपल्याला जाणवत नाहीत. हाऊएव्हर द कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड. आता एवढं मोठं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जवळपास 1,00,000 पास्कल एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण आपल्या पृथ्वीवरती कुठेही गेलो तरी आपल्या डोक्यावरती असतं, मात्र ते आपल्याला जाणवत नाहीत. याच्या मागचं काय कारण आहे? कारण आपलं शरीरसुद्धा त्या पद्धतीनं तयार झालेलं आहे. आपल्या शरीरामधल्या ज्या कॅव्हिटीज आहेत, म्हणजे कॅव्हिटीज म्हणजे ज्या थोड्या थोड्या गॅप आहेत तिथे एअर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधल्या ज्या सर्व आर्टरीज आणि व्हेन्स आहेत त्या ब्लडने भरलेल्या आहेत. देअरफोर वी डू नॉट गेट क्रश्ड अंडर द वॉटर अँड ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि म्हणून आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर जाणवत नाहीत आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये उतरतो त्यावेळेससुद्धा आपल्याला ते प्रेशर फारसं जाणवत नाही. मात्र त्या पाण्यामध्ये जसं जसं आपण खोल जाऊ, म्हणजे अगदी समुद्रासारख्या अत्यंत खोल काही किलोमीटर जर आपण पाण्यामध्ये खोल गेलो तर तिथे मात्र आपल्यावरती पाण्याचं प्रचंड प्रेशर वाढत जाईल. इथं म्हटलेलं आहे की ॲज द प्रेशर इज बॅलन्स्ड द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन फिगर 3.9. पुढं आपल्याला फिगर 3.9 दाखवली आहे. इथे ग्राफ पण दिलेले आहेत. अगदी या पहिल्या फिगरमध्ये आपल्याला लक्षात येतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहेत, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपल्या पृथ्वीच्या भोवताल आहेत. अगदी ही पृथ्वी आहेत आणि या पृथ्वीच्या अगदी जवळ दाट प्रेशर आहेत हवेचं, कारण हवासुद्धा अत्यंत दाट आहेत. जसं जसं आपण दूर जाऊ, म्हणजे पृथ्वीपासून जसं जसं उंचावरती जाऊ तसं प्रेशर हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. दुसऱ्या ठिकाणी इथे आपल्याला हा ग्राफ दिलेला आहे. हा ग्राफ जर व्यवस्थित पाहिला तर आपल्या लक्षात येईल जी आडवी जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिस आणि उभी जी लाईन दिसत आहे ती वाय ॲक्सिस. जरा मी तुम्हाला या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर ही जी आडवी लाईन आहेत ही एक्स ॲक्सिस आहेत, म्हणजे जसं जसं आपण या दिशेकडे जाऊ तसं तसं हाईट ही वाढत आहेत, आणि जसं जसं आपण ही वाय ॲक्सिस, आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढत आहे. आता पहा इथे जवळपास 2000 मीटर ही हाईट आहे. या ठिकाणी 2000 मीटरवरती प्रेशर हे जास्त आहेत, ठीक आहे. 6000 मीटरवरती प्रेशर हे कमी झालेलं आहेत, आणि 10,000 मीटरवरती प्रेशर हे त्याहीपेक्षा कमी आपल्याला दिसतं. म्हणजे जशी जशी हाईट वाढते, म्हणजे आपण पृथ्वीवरती जसं जसं उंचावरती जाऊ, जसं जसं हाय जाऊ, 2000 मीटरवरती प्रेशर हे थोडं कमी झालेलं असेल, त्यानंतर 6000 मीटरवरती अधिक कमी झालेलं असेल, आणि 10,000 मीटरवरती अधिक जास्त म्हणजे प्रेशर हे कमी झालेलं असेल. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. इथं म्हटलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 101 × 10⁻³ पास्कल, म्हणजे नियर अबाउट 1 बार आहे. ॲट सी लेवल इज ॲक्टिंग ऑन द टेबल टॉप ऑफ द साईज 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे एक टेबल आहे, त्या टेबलचा एरिया हा 1 मीटर स्क्वेअर आहे वरून, ठीक आहे. त्या टेबलवरती जवळपास 1 बार म्हणजे 10⁻⁵ पास्कल, म्हणजे 1,00,000 पास्कल एवढं प्रेशर असूनसुद्धा तो टेबल क्रम्बल का होत नाहीत, म्हणजे तो मोडून का जात नाही तो टेबल. अंडर सच हेवी प्रेशर व्हाय डझंट द टेबल टॉप क्रम्बल डाऊन. कारण 1 मीटर स्क्वेअर एवढ्या एरियावरती, त्या टेबलच्या एवढ्या एरियावरती 1 बार म्हणजे 10⁻⁵ पास्कल एवढं प्रेशर असूनसुद्धा तो टेबल का मोडून जात नाही. तर यामागचं काय कारण असेल? कारण जसं त्या टेबलच्या वरून प्रेशर आहेत तसं त्या टेबलच्या खालीसुद्धा एअर आहेत, आणि त्या एअरचं प्रेशर खालून अगदी त्या टेबलाच्या त्या वुडन प्लँकला खालूनसुद्धा काय करते, प्रेशरने वर ढकलते. खालचं त्या टेबलच्या खालची एअर आणि टेबलच्या वरची एअर हे दोनही बॅलन्स्ड असते, आणि त्यामुळं तो टेबल एवढं वजन असूनसुद्धा, म्हणजे एवढं 1 बार एवढं प्रेशर असूनसुद्धा तो क्रम्बल होत नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. या व्हिडिओमध्ये आपण प्रेशर ऑन सॉलिड, लिक्विड अँड गॅस आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा भाग शिकलेलो आहोत. हा भाग पुन्हा व्यवस्थित वाचा, समजून घ्या, म्हणजे प्रेशर हा कन्सेप्ट तुमचा अधिक चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. या ठिकाणी थांबूया.